नेक्स्ट कन्सेप्ट आहे मिक्सिंग पोजिशनल आर्ग्युमेंट्स अँड कीवर्ड आर्ग्युमेंट्स. काय लिहितोय मी आता? मिक्सिंग ऑफ पोजिशनल आर्ग्युमेंट्स अँड कीवर्ड आर्ग्युमेंट्स. बरोबर. आपण दोघांना पण ॲट अ टाइम सेम यूज करू शकतो, पोजिशनल आर्ग्युमेंट्स पण आणि कीवर्ड आर्ग्युमेंट्स. म्हणजे कसं सांगतोय, चला परत एकदा सेम कोड लिहितोय, जे वरचा कोड होतं त्यालाच मी इथं कॉपी करतोय. आता आपण दुसरं बनवू. मूवी नावाचं काय बनवलेलं आहे, फंक्शन बनवलेलं आहे. आता त्याच्या आतमध्ये आपण काय म्हणतोय, सीट्स ठीक आहे, मूवी नेम, प्राइस आणि डेट, काय अशा पद्धतीचा. परत करतोय प्रिंट टोटल सीट्स आणि डेट. फंक्शन बनवलंय मूवीचं, त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स पास केले, जिथं फंक्शन बनवलेलं आहे तिथंच पॅरामीटर्स पण पास केलेले. टोटल 4 पॅरामीटर्स आत्ता पण पास केलेले. आता आपण काय करणार, या 4 पॅरामीटर्समध्ये आर्ग्युमेंट्स पास करणार. 4 पॅरामीटर्स क्रिएट केले तर आर्ग्युमेंट्स पण पास करावे लागतील. सो जे आर्ग्युमेंट्स आपण पास करणार आहे, 2 मेथड्स आहे आपल्याकडे आर्ग्युमेंट्स पास करण्यासाठी. एक तुम्ही यूज करा पोजिशनल आर्ग्युमेंटचं कन्सेप्ट. पोजिशनल आर्ग्युमेंट काय सांगतोय, ही जी सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्समध्ये तुमचं आर्ग्युमेंट्स पास झाले पाहिजे जिथं तुम्ही फंक्शनला कॉल करता. आणि कीवर्ड आर्ग्युमेंट काय सांगतोय, तुम्ही पॅरामीटरच्या नेमला पिक करा आणि इक्वल टू करून ती व्हॅल्यू त्याला असाइन करा जिथं फंक्शनला कॉल करा. असे 2 वे आहे तुमच्याकडे आर्ग्युमेंट्स पास करण्यासाठी. चला आता आपण काय करतोय, दोन्ही पण वेळेला यूज करतोय ॲट ए टाइम. आतापर्यंत आपण एक तर नुसतं पोजिशनल आर्ग्युमेंट यूज केलं, फक्त आपण कीवर्ड आर्ग्युमेंटला यूज केलं. आता आपण दोघांना मिक्स करून काय करणार आहे, यूज करणार आहे. दोघांना मिक्स करून आपण काय करतोय आता, यूज करतो. याच्यामध्ये एकच रूल लक्षात ठेवायचे, जेव्हा पण तुम्ही असे दोघांना पण मिक्स करताय, जेव्हा पण तुम्ही आर्ग्युमेंट्स पास करताय तुमच्या पॅरामीटर्ससाठी, तेव्हा तुम्ही दोन्ही पण कन्सेप्टला यूज करताय, पोजिशनल आर्ग्युमेंटला पण आणि कीवर्ड आर्ग्युमेंटला. सो त्या केसमध्ये सगळ्यात पहिले जे तुमचे आर्ग्युमेंट्स पास होणार ते पोजिशनल आर्ग्युमेंट्स पास होणार आणि त्याच्यानंतरच कीवर्ड आर्ग्युमेंट्स तुमचे पास झाले पाहिजे. लक्षात घ्या परत कन्सेप्ट काय सांगतोय, जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल करणार त्याच्या आतमध्ये तुम्ही आर्ग्युमेंट्सला पास करणार. आर्ग्युमेंट्स पास करण्याचे तुमच्याकडे 2 मेथड आहे, एक तर पोजिशनल आर्ग्युमेंटच्या कन्सेप्टला फॉलो करून पास करा किंवा कीवर्ड आर्ग्युमेंटच्या कन्सेप्टला फॉलो करून पास करा. पण मी काय सांगतोय, आता आपण दोन्ही पण कन्सेप्टला यूज करून आर्ग्युमेंट्स पास करू. दोन्ही पण कन्सेप्टला यूज करून आपण आर्ग्युमेंट्स पास करू. सो कसं करणार आपण दोन्ही पण कन्सेप्टला यूज करून, त्या केसमध्ये सगळ्यात पहिले पोजिशनल आर्ग्युमेंट्स पास होणार, त्याच्यानंतर कीवर्ड आर्ग्युमेंट्स तुमचे पास होणार. फंक्शनला कॉल करतोय, काय फंक्शनचं नाव मूवी, लावले 2 राऊंड ब्रॅकेट्स. आता त्याच्या आतमध्ये करायचं फंक्शनला पॅरामीटरचे आर्ग्युमेंट्स पास. आता काय सांगत होतो मी, पहिल्यांदा काय पास झाले पाहिजे, पोजिशनल आर्ग्युमेंट. सो पोजिशनल आर्ग्युमेंटसाठी पहिल्यांदा सीट्स काय, सपोज मी 4 सीट्स बुक करतोय, कॉमा देणार, बरोबर. त्याच्यानंतर मूवीचं जे नेम असेल ते मी इथं सेट करतो काहीतरी. हे झालं मूवीचं नेम सेट. आता मला काय करायचं आहे, कीवर्ड आर्ग्युमेंटच्या कन्सेप्टला यूज करून आर्ग्युमेंट पास करायचे. कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतो, पॅरामीटरला राईट करा. पॅरामीटर सपोज मी पहिल्यांदा डेटला राईट करतो, काय फरक नाही पडणार. डेटला मी इथं काय करणार आहे, पास करणार. काय डेट आहे, चला उद्याची डेट आहे, काय अशा पद्धतीने. आणि परत कॉमा लावणार. आता काय राहिलंय, प्राईसला मला काय करायचं आहे, आता इक्वल टू करून मी सेट करतोय 500. येतोय लक्षात. पहिल्यांदा कोण पास झाले, बरोबर पोजिशनल आर्ग्युमेंट्सच इथं काय झालेले, पास झालेले. आणि मग त्याच्यानंतर कीवर्ड आर्ग्युमेंटचा जो कन्सेप्ट होता तो इथं फॉलो झाला. पहिल्यांदा कोणता कन्सेप्ट फॉलो झाला, पोजिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट फॉलो झाला. पोजिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतो, बरोबर पोजिशन वाईज मी डेटाला असाइन करणार, बरोबर ना. पोजिशन वाईज डेटा माझा काय होणार, असाइन होणार. इथं पोजिशन काय, सीट्स. पहिली पोजिशन कोणाची, इथं पॅरामीटरची सीट्स. आणि इथं पहिल्या आर्ग्युमेंटची पोजिशन कोणती आहे, 4. तर बरोबर सीट्सला कोणता डेटा भेटणार, 4. लक्षात येते. आणि मग आपण डेट आणि प्राइसला इथं डिफाईन.
आता सपोज जर का मला प्राइस पोझिशनल आर्ग्युमेंटच्या कन्सेप्टच्या हिशोबाने पास करायचं, मग कसं करणार मी? डायरेक्टली काय लिहिणार? नुसतं 500 लिहिणार. पण त्या केसमध्ये काय होईल? मला एरर आहे, नाही सांगणार. पायथन काय सांगतोय? काय कन्सेप्ट होतं? चालेल, लक्ष द्या सगळ्यांनी परत एकदा. काय कन्सेप्ट होतं आपलं? मिक्सिंग ऑफ पोझिशनल आर्ग्युमेंट्स आणि कीवर्ड आर्ग्युमेंट. दोघांना पण काय करायचे? एक सोबत यूज करायचे आता आणि आपले आर्ग्युमेंट्स पास करायचे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगत होतो की तुम्ही जो आर्ग्युमेंट पास करताय तुमच्या पॅरामीटरसाठी, ते तुम्ही दोन वेनी करू शकता. एक तर पोझिशनल आर्ग्युमेंटला यूज करून करा, नाही तर कीवर्ड आर्ग्युमेंटच्या कन्सेप्टला यूज करून करा. किंवा तुम्ही दोघांचं पण यूज करून काय करू शकता? आर्ग्युमेंट्स तुमच्या पॅरामीटरसाठी पास करू शकता. पण जेव्हा तुम्ही दोघांना मिक्स करताय तेव्हा एकच रूल लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला काय पास झाले पाहिजे? तुमचे पोझिशनल आर्ग्युमेंट सगळे पास झाले पाहिजे आणि त्याच्यानंतरच कीवर्ड आर्ग्युमेंट्स आलं. लक्षात घ्या. आता हा जो 500 मी लिहिलेला आहे, हा कुणाची टेक्निक आहे? इथं मी जेव्हा 500 लिहितोय, हा कुणाची टेक्निक आहे? जसे पोझिशनल आर्ग्युमेंटची टेक्निक आहे. पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट सांगतो ना, नुसतं आर्ग्युमेंट पास करा. पण कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतो? जो पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरला पण इथं डिफाईन करा, बरोबर? इक्वल टूची साईन लावा आणि मग आर्ग्युमेंटला पास करा. कळतंय ना? सो त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? पोझिशनल आर्ग्युमेंट्स पहिल्यांदा राईट करायचे आणि मग कीवर्ड आर्ग्युमेंट्स राईट करायचे. आता जर का मला इथं या 500ला व्हॅलिड करायचं असेल तर काय करावं लागेल? इथून मी कट करणार आणि कुठं घेऊन जाणार? या डेटच्या पलीकडे घेऊन जाणार, काही अशा पद्धतीने. आता माझ्यासाठी व्हॅलिड झाले, कारण इथून माझं कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट चालू होतं. त्याच्या बरोबर लेफ्ट साईडला सगळे पोझिशनल आर्ग्युमेंटच्या कन्सेप्टला फॉलो करताय, सगळे पोझिशनल आर्ग्युमेंटच्या कन्सेप्टला फॉलो करताय. पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतोय? बरोबर पहिल्या पॅरामीटरला पहिला आर्ग्युमेंट भेटणार, सेकंड पॅरामीटरला सेकंड आर्ग्युमेंट भेटणार, थर्ड पॅरामीटरला थर्ड आर्ग्युमेंट भेटणार, आणि जो राहिलेला आहे मग तिथं तुम्ही कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट यूज करताय. सो बरोबर कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट तुमचं चालू झालं की तिथून पुढचे सगळे कीवर्ड आर्ग्युमेंट म्हणूनच पास झाले पाहिजे. तिथून परत पोझिशनल आर्ग्युमेंटकडे शिफ्ट नाही करायचं. आवाज नाही येते. तर मिक्सिंग ऑफ पोझिशनल आर्ग्युमेंट्स आणि कीवर्ड आर्ग्युमेंट्स, बरोबर? क्लिअर आहे? सगळ्यात सुरुवातीला पोझिशनल आर्ग्युमेंट्स तुमचे पास झाले पाहिजे, एंडिंगला तुमचे कीवर्ड आर्ग्युमेंट्स तुमचे पास झाले पाहिजे. लक्षात. आता डेट लास्टला आहे, आपल्याला डेटची हेच द्यायची, काय मीटर मग कसं करणार? नाही, त्या केसमध्ये काहीच करू नाही. एक जर का तुम्ही बरोबर, सपोज जर का तुम्ही सुरुवातीपासून पोझिशन घेत आहे, हां, इथून तुम्ही पोझिशनल आर्ग्युमेंट्स घ्यायला सुरुवात केली आणि तुम्ही ठरवलं की इथं येऊन स्टॉप करायचं आहे, ठीक आहे. मग पुढचं जेवढे पॅरामीटर्स राहिलेले त्यांना कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट फॉलो करा. पण तुमचा कन्सेप्ट असं आहे की इथून सुरुवात करतोय आणि शेवटच्या सेकंड लास्ट व्हॅल्यूपर्यंत सगळे पोझिशनल व्हॅल्यूज पास करतो. सो त्या केसमध्ये काहीच नाही करू शकत. मग राहिलेला जो एक आहे त्याला मग कीवर्ड द्या किंवा पोझिशनल द्या, काही फरकच पडत नाही, बरोबर? तो कन्सेप्ट कुठे यूज आहे? इथं तर 4च पॅरामीटर आहे. सपोज मी इथं 40 पॅरामीटर्स पुट केले किंवा 100 पॅरामीटर्स आले, सो तुम्ही तिकडे होऊ शकतो ना त्या कन्सेप्टचा यूज. हां, तिकडं पहिले 50 पॅरामीटर तुम्ही पोझिशनल आर्ग्युमेंटने फिल केले असेल तर राहिलेले जे 50 पॅरामीटर आहे त्याच्यामध्ये पाहिजे जसं तुम्ही डेटा फिल करू शकता ना, बरोबर आहे? तुमच्याकडे जो डेटा करंट टाईममध्ये प्रेझेंट असेल त्या डेटाची व्हॅल्यू तुम्ही पहिले सुरुवातीला पास करू शकता, बाकीचे होल्डला ठेवू शकता. लक्षात येतं? पोझिशनल आणि कीवर्ड आहे, जो रूल आहे त्याला फॉलो केलाच पाहिजे. पायथन जो सांगतोय त्याच्या हिशोबानेच सुरुवातीला पोझिशनल आर्ग्युमेंट्स पास होणार आणि नंतर तुमचे कीवर्ड आर्ग्युमेंट्स पास होणार. कीवर्ड आर्ग्युमेंट जे एकदा पास झालं, जिथं तुम्ही फंक्शन कॉल करताय तिथं जर का एकदा कीवर्ड आर्ग्युमेंट्स तुम्ही राईट केलेलं आहे त्याच्यानंतर परत पोझिशनल आर्ग्युमेंट्सला राईट करता येणार नाही. केलं तर एरर येईल. त्याच्यानंतर फक्त कीवर्ड आर्ग्युमेंट्सच डिफाईन होतील. पुढचा कन्सेप्ट आहे, चला इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आता, रिटर्न स्टेटमेंट. काय आता? रिटर्न स्टेटमेंट. हां, फंक्शनमधलं इम्पॉर्टंट टॉपिक आहे.
रिटर्न स्टेटमेंट व्यवस्थितपणे समजून घ्या. रिटर्न स्टेटमेंटचा अर्थ काय. आता बेसिकली रिटर्नचा अर्थ काय, कोणती तरी गोष्ट आपण परत देतोय, बरोबर ना. कोणती तरी गोष्ट आपण काय करतोय, परत देतोय. रिटर्नचा अर्थ तेच झालेलं आहे. एक फंक्शन बनवतोय परत, हां, त्याला नाव देतोय आता स्क्वेअर. काय करणार आहे आपण, बेसिकली एखाद्या नंबरचं स्क्वेअर कॅल्क्युलेट करणार आहे. हां, स्क्वेअर कॅल्क्युलेट केलं असेल सगळ्यांनी कधनं कधी. त्याच्या आतमध्ये चला व्हेरिएबल बनवतोय नंबर नावाचं. हां, नंबर लागेल ना मला स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो नंबर नावाचा काय करतोय, पॅरामीटर पास करतोय जिथं फंक्शन क्रिएट केलं आहे. कोलन लावतोय. आता मी काय करतोय, माझ्याकडे एक असं हे बघा, मी काय करू शकतो, इथं प्रिंट लिहू शकतो. प्रिंटच्या आतमध्ये मी काय करू शकतो, प्रिंटच्या आतमध्ये काय करू शकतो मी, स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी. आणि एखाद्या नंबरचं मला स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं, कसं करू शकतो मी, काय एखाद्या नंबरचं स्क्वेअर कधी निघतो, जेव्हा त्याला 2 ने मल्टिप्लाय करून हा बरोबर आहे का. कोणता ऑपरेटर आहे, पॉवरचा ऑपरेटर आहे. म्हणजे या नंबरच्या पॉवरला 2 लागणार, म्हणजे तो नंबर स्वतःसोबत किती वेळा मल्टिप्लाय होणार, 2 वेळेस मल्टिप्लाय होणार, असं अर्थ होतं त्याचं. हां, ही आहे एक पद्धत प्रिंट स्टेटमेंट लिहिण्याची. हां, पण मी काय सांगतोय, प्रिंट स्टेटमेंटचा यूज नाही करायचं. प्रिंट स्टेटमेंटचा यूज नाही करायचं. काय यूज करायचं आहे आता आपल्याला, रिटर्न स्टेटमेंटला इथं काय करायचं आहे, राईट करायचं. कोणाला राईट करायचं आहे, रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न स्टेटमेंट राईट कसं करायचं, रिटर्न स्टेटमेंट नेहमी राईट केलं जातो रिटर्न कीवर्डचा यूज करून. पायथनमध्ये बाय डिफॉल्ट कीवर्ड आहे रिटर्न. स्मॉल लेटर्समध्ये राईट करायचं आहे RETURN रिटर्न. आणि त्याच्यानंतर तुमचं जो पण स्टेटमेंट आहे त्याला इथं पुट करून द्यायचं आहे. तुमचा जो पण स्टेटमेंट आहे तो इथं पुट करून द्यायचा आहे. माझं स्टेटमेंट काय आहे, नंबर, बरोबर ना. काय रिटर्न झाला पाहिजे, एखाद्या नंबरचा स्क्वेअर कॅल्क्युलेट होऊन मला रिटर्न झाला पाहिजे. सिम्पल लक्षात येतोय. चला आता रिटर्न स्टेटमेंट काय करणार, काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करणार. त्याच्यासोबत रिटर्नसोबत तुम्ही जो पण स्टेटमेंट लिहिलेला असेल, नीट लक्ष देऊन ऐका, रिटर्नसोबत तुम्ही जो पण स्टेटमेंट लिहिलेला असेल त्या स्टेटमेंटमधून काहीतरी ऑपरेशन परफॉर्म होणार आणि एक फायनल आउटपुट तो कॅल्क्युलेट करणार. रिटर्नमध्ये तुम्ही जो पण स्टेटमेंट लिहिलेला असेल त्या स्टेटमेंटला तो रीड करणार, असं समजा. पायथन काय करणार, रिटर्नसोबत जो पण स्टेटमेंट लिहिलेला असेल त्या स्टेटमेंटला तो रीड करणार, काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करणार आणि एक फायनल आउटपुट कॅल्क्युलेट करून ठेवणार. बरोबर, एक फायनल आउटपुट इथं काय होणार, कॅल्क्युलेट होऊन रिटर्न स्टेटमेंट त्याच्याकडे ठेवणार. काय फायनल आउटपुट इथं कॅल्क्युलेट होईल, सपोज मी नंबर पास केला 5, 5चं स्क्वेअर कॅल्क्युलेट होईल. ऑपरेशन काय परफॉर्म झालं इथं, 5चं स्क्वेअर कॅल्क्युलेट झालं, बरोबर. 5चं स्क्वेअर काय कॅल्क्युलेट होऊन आला, 25. तर 25 कुठं स्टोअर झालेला आहे, या रिटर्न स्टेटमेंटमध्ये स्टोअर झालेलं आहे. आता जेव्हा पण हा फंक्शन कॉल होईल तेव्हा हा रिटर्न स्टेटमेंट काय करणार, व्हॅल्यूला थ्रो करणार. कुठं थ्रो करणार, बाहेर, फंक्शनच्या बाहेर त्याला काय करणार, थ्रो करणार. रिटर्न जो पण त्याचं फायनल आउटपुट होतं ना, जो पण ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर त्यांनी फायनल आउटपुट आणलं असेल काहीतरी, त्या फायनल आउटपुटला तो रिटर्न करणार. कुठं रिटर्न करणार, जिथं तुमचं फंक्शन कॉल होतं. जिथं तुमचं फंक्शन कॉल होतंय तिथं तो व्हॅल्यू काय होणार, रिटर्न होणार. फंक्शन कसं कॉल करतो आपण, अरे फंक्शन कसं कॉल करतो, बरं आहे, स्क्वेअर इन ब्रॅकेट, हां लिहिलं बो, स्क्वेअर इन ब्रॅकेट. काय करू पुढं, तो पण सांगतोय, ते तरी बघून सांगा आता. आणि जेव्हा पण तुम्ही फंक्शनला कॉल करता तर त्याच्यासोबत आर्ग्युमेंट नाही पास करत का. एक काम करा, बेसिक समजून घ्या एकदा पहिल्यापासून. हां, काय समजत नाही तुम्हाला, कुठून समजू तुम्हाला आता, चला इथूनच घ्या. हा डेफ काय, फंक्शन क्रिएट करण्याचा कीवर्ड आहे. हां, लक्षात घ्या, नाही तर लिहून घ्यायचं एक एक पॉईंट. हां, डेफ काय, DEF कुणाला म्हणतो आपण, जेव्हा आपण फंक्शनला क्रिएट करतो, बरोबर ना. जर का तुम्हाला फंक्शन क्रिएट करायचं असेल ना पायथनमध्ये, तर तुम्हाला डेफ कीवर्डचं यूज करावंच लागतं. हां,
जर का तुम्हाला पायथनमध्ये फंक्शनला क्रिएट करायचं आहे तर डेफ कीवर्डच्या मदतीनेच तुम्ही एखादं फंक्शन क्रिएट करू शकता. सो DEF काय फंक्शन क्रिएट करण्यासाठी यूज होतं. DEF नंतर स्पेस द्यायची, त्याच्यानंतर फंक्शनला एक नाव द्यायचं. फंक्शनला नाव दिल्यावरती लावायचे पॅरेंथेसिस म्हणजे की राऊंड ब्रॅकेट्स. त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय पास करायचं असतं, पॅरामीटर्स पास करायचे असतात. लक्षात घ्या, जिथं तुम्ही फंक्शन क्रिएट करताय ना तिथं तुम्हाला पॅरामीटर्स पास करायचे. एकदा की तुमचे पॅरामीटर्स पास झाले की त्या पॅरामीटर्ससाठी तुम्हाला व्हॅल्यूज पण द्यावे लागतात, म्हणजे की त्यालाच आपण म्हणतो पायथनमध्ये आर्ग्युमेंट्स. तुम्हाला आर्ग्युमेंट्स लक्षात राहत असेल तर आर्ग्युमेंट्स म्हणा, ते नसेल लक्षात राहत तर नॉर्मल व्हॅल्यू शब्दाचा प्रयोग करा, काही पण म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. सो त्या पॅरामीटरसाठी आपण व्हॅल्यूज पास करतो. ते व्हॅल्यूज कुठं पास करतो आपण, जिथं आपण फंक्शनला कॉल करतोय ना तिथं आपण ते व्हॅल्यूज पास करतो. क्लिअर आहे. सो इथं मी फंक्शनला कसं कॉल करायचं असतं, जो पण फंक्शनला नाव दिलेलं आहे त्यालाच राईट करायचं आहे. आणि कुठं राईट करायचं, फंक्शनच्या बाहेर राईट करायचं, फंक्शनच्या आतमध्ये नाही. लक्षात येते, फंक्शनच्या आतमध्ये कधीच कॉल नसतं करायचं. लक्षात येतोय, कुठं कॉल करायचं आहे, फंक्शनच्या बाहेर म्हणजे डेफच्या लाईनमध्ये. तर फंक्शनला कॉल कसं करणार, स्क्वेअरला लिहिलेलं आहे. कारण का लिहिलं या स्क्वेअरला, या फंक्शनचं नाव काय, स्क्वेअरच आहे ना, म्हणून स्क्वेअरच लिहावं लागतं, दुसरं काही नाही लिहू शकत मी. तर स्क्वेअरला लिहिलं आहे, राऊंड ब्रॅकेट्स लावले. आता याच्या आतमध्ये काय पास करणार मी, नंबर पास करणार. कोणतं पण नंबर पास करू शकतो का, कोणतं पण डेटा इथं पास करू शकतो का, नाही. कोणता डेटा पास करणार, जो इथं पॅरामीटर पास केलेला आहे. कारण हा जो डेटा आहे 5 हा कुणाला जाऊन मिळणार आहे, या नंबरला जाऊन असाइन होणार आहे. मग पायथन त्या फंक्शनच्या आतमध्ये जाईल. आता नंबर, या जो नंबर नावाचा पॅरामीटर आहे त्याच्या आतमध्ये कोणता डेटा स्टोअर होईल, 5 डेटा स्टोअर होईल. सो 5चं स्क्वेअर होईल आणि 25 कॅल्क्युलेट होईल. मग रिटर्न स्टेटमेंट काय करणार, ते 25 व्हॅल्यूला थ्रो करणार. कुठं थ्रो करणार, या जिथं फंक्शन कॉल होतोय ना तिथं तो थ्रो करणार. मग कोण हँडल करणार त्या व्हॅल्यूला, यो स्क्वेअर ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट, त्याच्या आतमध्ये जो 5 दिलेला आहे ना त्याच्याकडे तो व्हॅल्यू काय होते, थ्रो होते. पण कोणती व्हॅल्यू थ्रो करणार, रिटर्न स्टेटमेंट सगळं ऑपरेशन परफॉर्म करणार, सगळं कॅल्क्युलेट करणार. आणि थ्रो करताना नुसतं काय थ्रो करणार, 25ला थ्रो करणार. तो काय नंबर डबल स्टार 2ला थ्रो नाही करणार, तो नंबरच्या जागी 5 ठेवणार, 5चं स्क्वेअर करणार. स्क्वेअर झाल्यानंतर 25 कॅल्क्युलेट होईल. त्या 25ला फायनल आउटपुटला रिटर्न स्टेटमेंट काय करत असतोय, थ्रो करत असतो. कुणाला थ्रो करतो, जिथं तुमचं फंक्शन कॉल होतं. आलंय लक्षात व्यवस्थितपणे. चला, आता रिटर्न स्टेटमेंटनी काय केलं, तो डेटा थ्रो केला. कुठं थ्रो केला, जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे तिथं. आता काय करावं लागेल, त्या डेटाला हँडल करावं लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट, रिटर्न स्टेटमेंटनी जो फायनल आउटपुट सेंड केलेला आहे त्या डेटाला आपल्याला काय करावं लागेल, हँडल करावं लागेल. सो आपण काय करतोय, इथं बघा नीट लक्षात द्या. आपण आता एक रिझल्ट नावाचं व्हेरिएबल बनवतोय. इक्वल टू करून त्या फंक्शनला आता आपण व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल करतो. आत्तापर्यंत आपण फंक्शनला नॉर्मली कॉल करत होतो. इथं बघा हे कसं कॉल केलं होतं. हां, आत्ता आपण जेव्हा रिटर्न स्टेटमेंटचा यूज झाला आपल्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही कोड लिहिलाय आणि त्या कोडमध्ये तुम्ही रिटर्न स्टेटमेंटचा यूज केलेला आहे, बरोबर. सो रिटर्न स्टेटमेंट काय करतो, फायनल आउटपुट थ्रो करतो, फायनल आउटपुट रिटर्न करतो, बरोबर. ते फायनल आउटपुट जेव्हा रिटर्न होतं त्याला कोण हँडल करतो, जिथं तुमचं फंक्शन कॉल होतंय ना त्या जागेवरती तो डेटा थ्रो केला जातो. सिंपल भाषेत सांगतोय, व्यवस्थितपणे समजून घ्या. रिटर्न स्टेटमेंट काय करणार, फायनल आउटपुट थ्रो करणार, बरोबर. आणि तो फायनल आउटपुट कुठं थ्रो होणार, जिथं तुमचं फंक्शन कॉल होतं. इथं फंक्शन कॉल होतंय ना तुमचं, पण आता फंक्शन कुठं कॉल होतंय, रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलच्या आतमध्ये फंक्शन कॉल होतं. सो व्हॅल्यू येऊन कुठं पडणार, या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये येऊन पडणार. रिटर्न स्टेटमेंट जो व्हॅल्यू थ्रो करतोय ती व्हॅल्यू येऊन कुठं पडणार, या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलच्या आतमध्ये येऊन पडणार. सो जेव्हा मी प्रिंट रिझल्ट करतोय, सो काय येणार, आता आला 25. लक्षात येते. जर का मी इथं रिझल्टला काढून टाकलं, चला रिझल्टला काढून टाकलं आणि नॉर्मल फंक्शनला कॉल केलं जसं आपण आतापर्यंत करत होतो, बरोबर ना. काय आलं का प्रिंट होऊन, आपलं फंक्शननी कॅल्क्युलेट झालेलं आहे. जो 5 होता ना त्या 5चा स्क्वेअर पायथननी कॅल्क्युलेट केला. या रिटर्न स्टेटमेंटनी फायनल आउटपुट थ्रो पण केला आणि थ्रो करून कुठं आला तो, या फंक्शन कॉलिंगच्या इथं आला. पण त्याला हँडल करण्यासाठी कोणच नाही, म्हणून आपण काय पुट करतोय, रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. असं काय नाही, व्हेरिएबलला तुम्हाला काय नाव द्यायचं ते देऊ शकता तुम्ही. रिझल्ट द्यायचं तर रिझल्ट द्या. इथं नॉर्मल मी काय देतोय, ए देतोय. चला, ए इक्वल टू काय करतोय, स्क्वेअर त्या फंक्शनला कॉल करतो. फक्त मी फंक्शनला आता कुठं कॉल करतोय, व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल करतो आणि मग त्या व्हेरिएबलला काय करतो, इथं प्रिंट करतो. लक्षात येतोय.
रिटर्न स्टेटमेंट ॲट द एंडिंगला सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करून तुम्हाला एक फायनल आउटपुट तुमच्यासमोर प्रेझेंट करा. ही एक गोष्ट लक्षात घ्या. मग रिटर्न स्टेटमेंटमध्ये पाहिजे तुम्ही ते लाईन लिहू शकता, पाहिजे ते कोड तुम्ही तिथं राईट करू शकता. रिटर्न स्टेटमेंटचं एकच काम आहे, जो पण स्टेटमेंट त्याच्याकडे लिहिलं गेलेलं आहे त्या स्टेटमेंटला फायनल आउटपुटमध्ये कन्वर्ट करा. जो पण काही फायनल आउटपुट असेल त्यालाच ॲट द एंड थ्रो करा, बाकी काहीच नाही. एकदा की तो फायनल आउटपुट थ्रो झाला, मग बाहेर जिथं फंक्शन कॉल केलं जाणार आहे तो त्या व्हॅल्यूला हँडल करा. सो फंक्शन आता व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल केला गेलेला आहे. सो त्या केसमध्ये बरोबर आहे, हा व्हेरिएबल काय करणार, त्या डेटा जो डेटा रिटर्न स्टेटमेंट थ्रो करतोय त्या डेटाला त्या व्हेरिएबलमध्ये तो स्टोअर करून घेईल. जसं त्या व्हेरिएबलमध्ये तो डेटा स्टोअर झाला, तुम्ही प्रिंट ए म्हटला, कोण आलं 25. आता या केसमध्ये तुम्ही युजरकडून इनपुट पण घेऊ शकता. बरोबर, युजरकडून तुम्ही काय घेणार, इनपुट पण घेऊ शकता. कसं घेणार, चला मी बनवतोय नम इक्वल टू इंट, विसरले का, हाय लक्षात आहे ना, एंटर आहे नम, लक्षात येतोय. आता इथं 5 पास केलं होतं ना, इथं काय पास करणार मी, नमला पास करणार. कारण नम काय करणार, माझ्यासाठी इनपुट कलेक्ट करणार युजरकडून. युजरला विचारणार कोणत्या नंबरचं स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं, बरोबर ना. मी तिथं 100 टाकलं तर 100 येऊन कुठं स्टोअर होईल, नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल पहिल्यांदा. मग खाली येणार पाहिजे, बरोबर. खाली आल्यावरती एक ए नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे प्रोग्रॅमरनी, असं तो बघतोय. पण ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये कोण आहे, फंक्शन कॉल होतोय, बरोबर ना. इथं फंक्शन कॉल झालेलं आहे. कोणतं फंक्शन कॉल झालं आहे, हा स्क्वेअर नावाचं फंक्शन कॉल झालेलं आहे. आणि स्क्वेअर नावाच्या फंक्शनमध्ये नममध्ये काय डेटा आहे, 100 डेटा आहे. तर 100 कुठं येईल, या स्क्वेअर नावाच्या फंक्शनमध्ये येईल. जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे तिथं तो डेटा पुट केला जाईल. मग तो 100 कुठं पास होईल, परत इथं पास होणार. मग हा नंबरमध्ये तो 100 स्टोअर होणार. मग रिटर्न स्टेटमेंट 100चं स्क्वेअर कॅल्क्युलेट करून थ्रो करणार. कुठं थ्रो करणार, जिथं तो फंक्शन कॉल झाला होता. कुठं फंक्शन कॉल झालं होतं, ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये. मग ती व्हॅल्यू कुठं येऊन पडणार, या ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये येऊन पडणार. आणि मग जेव्हा तुम्ही प्रिंट ए करणार तेव्हा तुमच्यासमोर तो फायनल डेटा प्रिंट होणार. बघ प्रोसेस समजून घ्या. इथं देतोय मी 100, आलं 100. आता 100 सगळ्यात पहिले कुठं जाणार, या नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये जाऊन 100 स्टोअर होणार. एकदा की तो नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये 100 स्टोअर झाला, मग तो 100 कुठं पास होतोय, पहिल्यांदा इथं येतोय तो, बरोबर. आता इथं फंक्शन कॉल झालेलं आहे. आता इथं जो 100 डेटा आलेला आहे तो कोणत्या पॅरामीटरची व्हॅल्यू आहे, नंबर नावाच्या पॅरामीटरची व्हॅल्यू आहे 100. मग फंक्शनच्या आतमध्ये पायथन जाणार, रिटर्न स्टेटमेंटला पण वर्क करणार. रिटर्न स्टेटमेंट एक फायनल आउटपुट कॅल्क्युलेट करणार, त्या फायनल आउटपुटला थ्रो करणार. कुठं थ्रो करणार, जिथं फंक्शन कॉल होतोय तिथं. आता फंक्शन कुठं कॉल होतोय, ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये. मग कुठं येऊन पडणार तो, ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये तो फायनल आउटपुट येऊन पडणार. मला स्क्वेअर कॅल्क्युलेट हो. प्रोसेस समजा कसं फिरतोय हा सगळं, एवढे 5 लाईनचंच कोड आहे, समजून घ्या. सर्क्युलेशन कसं चालू आहे, पहिला डेटा कुठं आला, मग कुठं पास झाला, मग फंक्शनमध्ये डेटा कसा गेला, फंक्शनमध्ये रिटर्न स्टेटमेंटने फायनल आउटपुट कुठं थ्रो केला, थ्रो झाल्यावरती कोण हँडल केला, त्याच्यानंतर डेटा कसं प्रिंट झाला. ही प्रोसेस समजणे खूप गरजेचं आहे फंक्शन्समध्ये. समजलंय कन्सेप्ट. रिटर्न स्टेटमेंट व्यवस्थितपणे अंडरस्टँड झालंय. फंक्शनची प्रॅक्टिस करा. फंक्शन खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. स्टेप बाय स्टेप जेव्हा तुम्ही कोड लिहिताय तर प्रत्येक स्टेप बाय स्टेप कोडचा अर्थ समजून घ्या. इथंच फक्त किती लाईनचा कोड होता, हा 5 लाईनचा कोड आहे. पण त्या 5 लाईनच्या कोडमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले इनपुट घेतलं जातोय. इनपुट घेतल्यानंतर तो डेटा या जिथं फंक्शन कॉल होतोय त्याच्या आतमध्ये पुट होतोय.
मग एकदा की फंक्शन कॉल झाला की तो आर्ग्युमेंट पास होतोय या पॅरामीटरला आणि मग तुमचं रिटर्न स्टेटमेंट काहीतरी डेटा कॅल्क्युलेट करतोय, परत रिटर्न स्टेटमेंट डेटा थ्रो करतोय, कुठं थ्रो करतोय जिथं फंक्शन कॉल होतोय आणि त्याला कोण हँडल करतोय, ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये. आणि मग जेव्हा तुम्ही प्रिंट ए केला तेव्हा 10,000 इथं प्रिंट झालं, 100चं स्क्वेअर कॅल्क्युलेट होऊन तो इथं प्रिंट झालं. ही सगळी प्रोसेस समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. ही प्रोसेस तुम्हाला समजली, तुम्हाला फंक्शन समजले, काय नाही मग फंक्शनमध्ये इथून तो मग भरपूर कन्सेप्ट आहे अजून, असं नाही म्हणत आहे फंक्शनमध्ये. सगळे फंक्शनचे कन्सेप्ट तुम्हाला समजणार जर का तुम्हाला हा बेसिक पार्ट समजलेला आहे. फंक्शन क्रिएट कसं करायचं, फंक्शन क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये पॅरामीटर कसे पास करायचे, फंक्शनला कॉल कसं करायचं, त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट कसे पास करायचे. मग आर्ग्युमेंट पास करण्याचे 2 मेथड्स आहे, पोझिशनल आर्ग्युमेंट्स, डिफॉल्ट व्हॅल्यू आर्ग्युमेंट्स आणि कीवर्ड आर्ग्युमेंट. सॉरी 3 मेथड्स आहे. हे तिन्ही पण मेथड तुमच्या लक्षात आले पाहिजे. आणि मग रिटर्न स्टेटमेंटचं वर्किंग. बस एवढं जर का तुम्हाला समजलं आहे, तुमचं बेसिक क्लिअर आहे फंक्शनचं, इथून पुढचे सगळे कन्सेप्ट तुम्हाला समजले. एवढेच 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगते, परत रिपीट करा, रिवाईज करा, लक्षात घ्या प्रॉपर वेनी. नाही समजलं आहे परत सांगा, तुम्हाला अजून व्यवस्थित. मग मी पेंड ॲप्लिकेशन ओपन करून तिथं स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुमच्यासमोर मांडतो की कशी वर्किंग चालू आहे, बॅकएंडमध्ये पायथन कसं वर्क करतो त्याच्यात. असं जर का मी कोड लिहितोय तर पायथन त्याच्यामध्ये काही नाही तरी 5 ते 6 स्टेप्स परफॉर्म करतो. ते सगळे 5 ते 6 स्टेप्स तुमच्यासमोर लिहून मांडतो, मग तुमच्या लक्षात येईल की काय वर्किंग चालू आहे. समजून घ्या प्रॉपर वेमध्ये. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स समजतंय? मल्टीप्लाय. ठीक. अजून कोण आहे? निकिता, अश्विनी. कन्सेप्ट समजले? परत एकदा सांगतोय, फंक्शनला रिवाईज करा. फंक्शन क्रिएट कसं होतं आहे, फंक्शनमध्ये पॅरामीटर कुणाला म्हणायचं आहे, फंक्शनमध्ये आर्ग्युमेंट कुणाला म्हणायचं आहे हे पण समजून घ्या. पॅरामीटर कुठं पास होत आहे, आर्ग्युमेंट कुठं पास होत आहे, पोझिशनल आर्ग्युमेंट्स, डिफॉल्ट व्हॅल्यू आर्ग्युमेंट्स आणि कीवर्ड आर्ग्युमेंट्स कसे वर्किंग चालू आहे, आणि रिटर्न स्टेटमेंटचं. प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावून घ्या. सव्वा 2ला जॉईन व्हा. मी आज थांबलो होतो बरेच जणांसाठी पण आले नाही तरी. उद्या चालू करून घेईन मी लेक्चर.